स्टार प्रवाह वाहिनीची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका चॅनलने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ही मालिका 20 जूनपासून म्हणजेच आजपासून यूट्यूबवर दाखवली जाणार आहे। अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर या मालिकेत मुख्य भूमिकेत होते। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराचा धगधगता इतिहास या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला होता। मात्र टीआरपीचं कारण देत अचानक मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला। त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता प्रेक्षकांना आणखीन एक धक्का बसला आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतल्यानंतर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने देखील आता एक्झिट घेतली आहे। त्यामुळे आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत सावित्रीबाईंच्या भूमिकेत मधुराणी दिसणार नाही। मधुराणीच्या जागी या मालिकेत आता कोणत्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे, कोणती अभिनेत्री सावित्रीबाईंची मुख्य भूमिका साकारणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसारण बंद झाल्यानंतर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका दर शनिवार आणि बुधवार मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली जाणार आहे। या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला असून या नव्या प्रोमोमध्ये सावित्रीबाईंच्या भूमिकेत क्षमा देशपांडे ही अभिनेत्री दिसत आहे। बुधवार आणि शनिवार सायंकाळी 6:30 वाजता ही मालिका यूट्यूबवर दाखवली जाणार आहे। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतून मधुराणीने घेतलेल्या एक्झिटवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच अभिनेत्री क्षमा देशपांडे यांना सावित्रीबाईंच्या भूमिकेत पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका यूट्यूबवर तुम्ही पाहणार का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।